एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी आहे श्रुतिका महागावकर आणि तुमचं माझ्या नव्या रंब या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। मी मराठीमधून व्हिडिओज बनवत असते, शॉर्ट्स बनवत असते आणि मला ब्लॉगिंग करायला आवडते। सो तुम्हाला माझे व्हिडिओ आणि शॉर्ट्स आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। सो वीकेंड होता योगिता ताईकडे। आता आहे संडेचे संध्याकाळी 7:30 वाजलेत आणि कुकरच्या सिट्या होत आहेत आणि 7:30 वाजलेत। सो मी आली काहीतरी अराउंड 6 योगिता ताईकडून आली आणि आता चाललेलं आहे रुटीन। संध्याकाळचं जेवण बनवतोय। सिद्धांत आणि समीर गेलेले, आज गावच्या मॅचेस होते तिकडे। सो आता ते दोघं पण, म्हणजे समीर आलाय, सिद्धांत यायचा बाकी आहे, तो येतोय आणि आता आमचं रुटीन चालू आहे। सो स्टे ट्यून। ये तोड़ रही जरा दे भाई। एकच बनलाय, ग्रेव्ही टाइप बनलाय। खायचं तर असा खायला लागेल ना। काय करू? ते आतमध्ये फोल्ड कर। कुठले हे? चला मी जेवून घेऊया। जेवूया। एक कसला आवाज येतोय? पाण्याचा का आवाज येतोय? टाकी ओव्हरफ्लो झाली। जा मग बादल्या भरायला। मग ड्रमात लावायचा ड्रम कधी पाईपाने कधी का बोरिंगच्या पाण्याने भरलेला आहे ड्रम? हो, अजून एकदा मशीन लावायला पाहिजे। चांगला लाव बाबा। मी ज्याचा सँट आहे तो खुश झाला पाहिजे। बस बस। सो हे मी ज्याचा सँट आहे त्याचं गिफ्ट आहे हे। एअर पकडला ना। म्हणजे आता सुट्टी कधी घेणार आहे? मोबाईल याला पूर्ण तीन बदलावं ते आपल्याला ह्याची पण सर्व्हिसिंग करायची आहे मशीनची। पाणी काय झालं? काय बोलतोय? भक्ती हरल्यामुळे तिचा मूड खराब झालाय। भक्ती इकडे बघ। असं नसतं बाबू, हरतो कधीतरी आपण। म्हणून तुम्हाला त्या दिवशी बोलली हरू द्या तिला, तुम्ही तिला परत परत डाव देता। असं थोडी, हरायची पण सवय लागली पाहिजे।
असं नाही करायचं भक्ती. भक्ती हारल्यामुळे तुझा एवढा मूड खराब आहे. त्रिशा बोला नव्हतं काय बोलते. पाणी एकदा आणून देऊ. मी ॲक्सिडेंटचा व्हिडिओ टाकलेला, त्याच्यानंतर मला माझ्या फ्रेंड्सचे म्हणजे जेवढ्यांचे नंबर आहेत माझ्या म्हणजे माझा नंबर त्यांच्याकडे आहे, कॉन्टॅक्ट नंबर, तर त्यांनी मला कॉल केले, मेसेज केले, कमेंट केले आणि सगळे विचारत होते की कशी आहेस, काय कसं झालं, आता बरी आहेस ना वगैरे. सो मला खूप आवडलं ते सगळ्यांचं, म्हणजे खूप मैत्रिणींचे माझ्या कॉल आले की व्यवस्थित राहा असं तसं. तर खरंच खूप छान वाटलं की तुम्ही माझे व्हिडिओज बघताय आणि त्याला रिॲक्ट करताय आणि म्हणजे एक कन्सर्न दाखवलात, कॉल करून, मेसेज करून, कमेंट्स करून. सर मी त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. आणि असेच म्हणजे आणि तुम्ही एक प्रूफ दिलं मला की तुम्ही लोक माझे व्हिडिओज बघतायत, तो माझी कन्सर्न दाखवला त्याबद्दल पण थँक्यू, आणि माझे व्हिडिओज बघताय त्याबद्दल पण थँक्यू सो मच. सो तुमच्यामुळे अशा सगळ्या गोष्टींमुळे मला खरंच मोटिवेशन मिळते व्हिडिओ बनवायला, आणि मी नक्की बनवेन व्हिडिओज. आणि खरंच म्हणजे छान वाटलं मला ॲक्च्युली. आता मला बोलता नाही येत आहे, तेवढं मला मस्त वाटलेलं की खरंच व्हिडिओज बघून सगळेजण कॉल वगैरे करतात. म्हणजे मला असं व्हायचं ना की अरे का कॉल येतो ह्याचा, मग कॉल उचलल्यावरती असं व्हायचं अरे हां काय झालं, व्हिडिओ बघितला हे ते. म्हणजे असं खूप लोकांचे कॉल आले. म्हणजे आता नावं घेतली, म्हणजे मी नावं ह्यासाठी घेत नाही आहे की मी एखाद्याचं विसरली तर मग त्याला वाईट वाटेल की, म्हणजे असं मला कोणाचं नाव मिस नाही करायचं, त्याच्यामुळे मी कोणाचं नाव नाही घेत आहे. पण मला खूप लोकांनी कॉल केले, म्हणजे फ्रेंड्स लोकांनी, मेन म्हणजे सगळे फ्रेंड्स सगळ्यांनी कॉल केले. त्याच्यानंतर ॲक्सिडेंट नंतर तर योगिता ताईचा डेली मेसेज असतो 6:30च्या दरम्यान की व्यवस्थित बसमध्ये बसलीस की मेसेज कर. त्याच्यानंतरला पप्पांचा पण असतो त्यावेळेला, पप्पांचा तर असतो नॉर्मली पण कॉल, पण तेव्हापासून थोडं अलर्ट झालेत ना. सिद्धांत पण अगोदर कॉल करतो व्यवस्थित नीट वगैरे असं, म्हणजे सगळेजण असे काळजी दाखवतात तर चांगलं वाटतं. म्हणजे काकी वगैरे पण, मग काकीचं पण असतं की हां असं कर तसं कर. काकी आणि आम्ही तर असतो, आता काका वारल्यापासून तर काकीच्या खूपच कॉन्टॅक्टमध्ये आहे मी माझ्या काकांची मुलगी तर तिथेच राहायला आहे, असं आम्ही असं असतो काकीसोबत. तर आज महेशचा पण कॉल आलेला, माझा फ्रेंड आहे त्याचा, पण मला उचलायला नाही भेटला. दादा असं म्हणजे असं होतं ना की करूया कॉल आणि राहिलं असं. दादाचा आणि महेशचा पण कॉल आलेला, त्यांना कॉल करायचं राहून गेलं आहे, तर ते करणार आहे थोडं, म्हणजे उद्या करणार आहे. आता ऑलरेडी खूप उशीर झाला आहे आणि उद्या आहे ऑफिसमध्ये पार्टी. सो पार्टीसाठी आता मी कपडे काढायचे होते, मला काढून ठेवायचं होतं उद्याचं आउटफिट, तर नंतर मला नाही जमत आहे काढायला, मला खूप झोप आली आहे, तर मी झोपणार आहे आणि उद्या मॉर्निंगला काढेन. थोडं इस्त्री करायचं असेल तर करून घेईन. आणि उद्या टिफिन नाही बनवायचं आहे, त्याच्यामुळे थोडं नॉर्मल चाललं आहे, आरामात जायचं आहे तर होईल. उद्याच काढेन, थोडं इस्त्री वगैरे करेन. आणि आता हा ब्लॉग इथेच एंड करूया. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर, हसत राहा, खुश राहा आणि तुम्हाला वाटेल ते करायला शिका. मी असे व्हिडिओ बनवत असले ना की सिद्धांत मॅडम बघत असतो ही काय काय बोलते ते. का बघत असतोस रे? हो आवडतं, खरंच आवडतं की असं वाटतं की काय बडबड करते.
सो ठीक आहे, चला बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.